मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारे 1500 रुपये तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या बँक खात्यात जमा होणार आहे। या संदर्भात महत्त्वाची अशी माहिती 15 जुलै रोजी काढण्यात आलेल्या नवीन GRमध्ये नमूद करण्यात आली आहे। इथे तुम्ही पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत उपरोक्तप्रमाणे पात्र प्रत्येक महिलेला तिच्या आधार लिंक केलेल्या स्वतःच्या सक्षम बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच DBT पद्धतीने योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। DBT पद्धतीने म्हणजे तुमच्या आधार कार्डला ज्या कोणत्या बँकेचे खाते लिंक असेल त्याच बँकेत लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा होतील। आता ज्या महिलांकडे एकापेक्षा जास्त बँकेचे पासबुक आहे त्या महिला नारी शक्ती दूत या ॲपवर ऑनलाईन अर्ज भरताना आपले बँक पासबुक आधार कार्डला लिंक आहे की नाही हे चेक न करताच अपलोड करत आहेत। जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याला लिंक नसेल तर लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार नाही। तुमच्याकडे एका बँकेचे पासबुक असेल किंवा एकापेक्षा जास्त बँकेचे पासबुक असेल, आधार कार्डला लिंक असेल तरच त्या बँकेचे पासबुक ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करा, अन्यथा या योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होणार नाही। तुमच्याकडे एका बँकेचे पासबुक असेल किंवा एकापेक्षा जास्त बँकेचे पासबुक असेल, आधार कार्डला लिंक असेल तरच त्या बँकेचे पासबुक ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करा, अन्यथा या योजनेचे पैसे बँक खात्यात जमा होणार नाही। आता तुमचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे हे तुम्ही स्वतःच आपल्या मोबाईलमध्ये चेक करू शकता। चेक कसे करायचे यासाठी तुम्ही गुगलमध्ये UIDAI असे लिहून सर्च करा। त्यानंतर इथे खाली स्क्रॉल केल्यानंतर बँक सीडिंग हा ऑप्शन दिसणार, त्याला टच करा। त्यानंतर असे पेज तुमच्या स्क्रीनवर ओपन होईल। या पेजला खाली स्क्रॉल करा, इथे तुम्हाला पुन्हा बँक सीडिंग हा ऑप्शन दिसेल, त्याला टच करा। त्यानंतर इथे तुमचा आधार नंबर टाका आणि बाजूला दिलेला कॅप्चा जसाच्या तसा इथे टाकून लॉग इन विथ OTP या बटनावर टच करा। त्यानंतर तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर OTP आला असेल, तो OTP इथे टाकून लॉग इन या बटनाला टच करा। त्यानंतर पुन्हा खाली बँक सीडिंग हा ऑप्शन दिसेल, त्यावर टच करा। आता तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे दिसेल। इथे तुम्हाला लिंक असलेल्या बँकेचे नाव दाखवले जाईल आणि त्या बँकेचे बँक सीडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह असेल। तर अशा प्रोसेसनुसार तुमचे आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे ते पाहू शकता। चेक केल्यानंतरच बँकेचे पासबुक ऑनलाईन अर्ज भरताना अपलोड करा, अन्यथा लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। आधार कार्डला खाते लिंक नसेल तर बँकेत जाऊन आधारला बँक खाते लिंक करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह।